किती रुपये? जबरदस्त मुलगा आहे हा। आज तनिष्काच्या सॅनफोर्ड स्कूलमध्ये फन फेअर ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सर्व लहान मुलांना स्टॉल लावायला सांगितलेले आहेत, जेणेकरून त्यांना व्यवसायाभिमुख म्हणजे बिझनेसचं एक नॉलेज येईल लहान वयापासूनच। आज तनिष्काच्या स्कूलमध्ये स्टॉल लावायचे आहेत आणि तनिष्काने आज वडापावचा स्टॉल लावायला चालले, तरी तिला तेजूने हळदी कुंकू लावलंय। आज तनिष्काच्या स्कूलमध्ये फन फेअर ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे त्यांना प्रत्येकाला स्टॉल लावायला सांगितलेत आणि तनिष्काचा स्टॉल इकडे आहे वडापावचा। इथे मस्तपैकी लाईन सुद्धा लिहिल्या आहेत, कुठल्याही असू दे तुमचे गाव या खावा वडापाव। वडापाव इज द फूड फॉर एव्हरी मूड। व्हेरी गुड। तू तर बटाटा वडा मी बेकरीतला फ्रेश पाव, त्यात आहे प्रेमाची चटणी वडापाव नाव। व्हेरी गुड। इथे तनिष्का आणि तनिष्काच्या ज्या टीम मधील मेंबर्स आहेत त्यांनी वडापावचा स्टॉल लावलाय। इकडे सुद्धा स्टॉल आहेत, खमंग ढोकळ्याचा स्टॉल आहे इकडे, इकडे फ्रेंच फ्राईजचा स्टॉल आहे, इकडे सगळ्यांचं बेस्ट पदार्थ भेळ ना, चायनीज भेळ। हा, सगळ्यांना आवडता पदार्थ इथे आहे चायनीज भेळ। अजून इथे नाही लावलं काही? कुछ लगाय नाही अभी तक? हा, ओके ओके ओके। इथे गेम साठी हे ठेवलेलं आहे, तिथे फ्रुटी सुद्धा आहेत, विकायला आहेत। हा हा, ओके ओके। इथे ही ऍक्टिव्हिटी आहे, इथे गेम ऍक्टिव्हिटी आहे आणि इकडे स्टॉल लागलेत सगळे, बघू शकता। हे सॅनफोर्ड स्कूल आहे, रॉयल मोटर ट्रेनिंग स्कूलच्या पाठीमागे। आणि आज खरोखर या स्कूलमध्ये खूप छान ऍक्टिव्हिटी होतात। काल ह्याच ठिकाणी यांच्या स्पर्धा झाल्या होत्या, स्कूलच्या मागेच दत्त मंदिर आहे तिथे या स्पर्धा झाल्या होत्या आणि लहान मुलांसाठी इथे टॉयजचा एक लागलेला आहे। सगळी मुलं, मला वाटतं आज ह्या स्टॉलचा चांगला बिझनेस होणार आहे, कारण इथे खेळणी ठेवलेत लहान मुलांसाठी टॉयजचा बिझनेस चांगला होणार। आज प्रॉफिट मध्ये जाणार आहे सगळेजण टॉयज वाले। ओके, काय काय ठेवलंय तुम्ही? काय ठेवलंय? हे काय आहे? इरेझर आहे। किती रुपये? हाऊ मच? 20 रुपीज। ओके, बघू शकतो आपण हे टॉयज सेक्शन आहे, इथे लहान मुलांना खेळणी विकण्यासाठी ठेवलेली आहेत आणि इकडे खाण्याचं सेक्शन आहे, फूड। पाणीपुरी सुद्धा ठेवलेली आहे इथे। नायरा सगळ्यात स्कूल मधली ऍक्टिव्ह गर्ल नायरा। पाणीपुरीचा स्टॉल इकडे ठेवलाय। अरे, इथे मास्टर शेफ आलेले आहेत आपले खास दुबईवरून। त्यांनी काय काय ठेवलंय? काय ठेवलंय? इडली, मेदू इडली वडा। ओके, साऊथ इंडियन छान गेटअप मध्ये आलेले ते। इकडे केक वगैरे ठेवण्यात आलेले आहेत, हे बघू शकता। ह्याच्यामध्ये काय? ओ, वेगवेगळेच पदार्थ आपल्याला दिसत ते। ओके, दिस इज ओके ओके अँड फ्रूट सॅलड। ओके, व्हेरी गुड। काहीतरी वेगळं आहे आपल्या इथे या स्टॉल मध्ये। आणि इकडे आमच्या स्टॉलवाल्या वडापाव घेऊन आल्यात, महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस पदार्थ वडापाव। खूप छान आहे सॅनफोर्ड स्कूल आणि अशा तऱ्हेनेच खूप छान ऍक्टिव्हिटी होत असतात। तनिष्काच्या टीचर, हाय डान्स टीचर, तुम्ही या स्कूलमध्ये खरोखर तुमच्या लहान मुलांना ॲडमिशन्स घेऊ शकता, एवढं छान आहे हे अलिबागमधील सॅनफोर्ड स्कूल। आम्ही सुद्धा इथे घेऊन आलो होतो तनिष्काला आणि आता तनिष्कामध्ये खूप छान प्रोग्रेस आहे स्कूलमध्ये येऊन, बघू शकता। रॉयल मोटर ट्रेनिंग स्कूल विद्यानगरच्या इथे आहे।
त्याच्या मागेच सॅनफोर्ड स्कूल आहे आणि ही ॲक्टिव्हिटी तिथे चालू आहे. काय आहे तुमच्याकडे, काय मिळतं, काय काय ठेवलंय विकायला? आणि काय वडापाव काय आहे? वडापाव ठेवलाय यांनी. आणि अशा प्रकारे छान खरोखर चांगली ॲक्टिव्हिटी चालू आहे. या आहेत सॅनफोर्ड स्कूलमधल्या सगळ्या टीचर. खूप छान प्रकारे शिकवतात मुलांना. आणि आम्ही सुद्धा तनिष्काला इथे स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊन आम्हालाही आनंद झालाय. धन्यवाद, तुमचे आभारी आहोत. बघू शकतो आपण हे सर्व तनिष्काच्या वडापाव सेंटर जवळ आलेलो आहोत. तेजू सर्वांना आता वडापाव देते. तनिष्का खेळण्यांच्याकडे गेलेली आहे. छानपैकी स्लोगन दिलेलं आहे तिथे. आणि वडापावसाठी कस्टमर आलेत घरातले छानपैकी. तनिष्का अरे विन स्वराज जिंकलेला आहे. येस, स्वराजला मिळणार आहे आता पारितोषिक. जिंकल्यावरती स्वराजला फ्रुटी. थँक्यू स्वराज. इकडे बघ, दाखव फ्रुटी. विन झाला स्वराज. हर्षितने सर्व बॉल टाकलेले आहेत. आता बघूया काय होतंय रिझल्ट. हर्षित जिंकलेला आहे आणि त्याला आता गिफ्ट दिलेला आहे. व्हेरी गुड. योग आलाय वडापाव घ्यायला. तेजू वडापाव देते. मॅडमशी सुद्धा आता मी ह्या ॲक्टिव्हिटी संदर्भात भेटलो. सॅनफोर्ड स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी. त्यांनी असं सांगितलं की या ॲक्टिव्हिटी निमित्तानेच सर्व जे पालक आहेत ते एकत्र येतात. अनेक वेगळा अनुभव या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतो आणि ओळखी वाढतात या निमित्ताने. तरी सर्व पालकांच्या एकत्रित आल्यामुळे. तरी उद्या यांची डान्सची सुद्धा स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचा सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. तरी खूप छान ॲक्टिव्हिटी यांनी इथे सादर केलेली आहे.